जगभरातील कोट्यावधी लोक वापरत असलेल्या व्हॉट्सॲप या लोकप्रिय मेसेजिंग ॲपवर नुकताच एक गंभीर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची भयानक गोष्ट म्हणजे यात युजर्सना कुठलीही लिंक क्लिक करावी लागली नाही, कुठल्याही मेसेजला रिप्लाय द्यावा लागला नाही. हॅकर्सनी थेट डिव्हाइस हॅक करून डेटा हाती घेतला. अशा प्रकारच्या हल्ल्याला तज्ज्ञ झिरो क्लिक अटॅक असे नाव देतात. सायबर तज्ज्ञांच्या मते या हल्ल्यामागे व्हॉट्सॲप आणि ॲपलच्या सिस्टीममधील मोठ्या सुरक्षात्मक त्रुटी जबाबदार आहेत. व्हॉट्सॲपमधील एका बगचा वापर करून हॅकर्सनी युजरच्या फोनवर डेटा पाठवला, तर दुसरीकडे ॲपलच्या iOS आणि macOS सिस्टीममधील त्रुटीचा फायदा घेऊन निवडक युजर्सना टार्गेट केले गेले. त्यामुळे या हल्ल्यामध्ये सामान्य लोकांना फारसा फटका बसला नसला तरी पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि संवेदनशील क्षेत्रात काम करणारे लोक यामध्ये शिकार झाले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. कंपनीच्या माहितीनुसार या हल्ल्यात जगभरात 200 पेक्षा कमी लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. पण हॅकर्सनी निवडून केलेल्या या आक्रमणामुळे हा हल्ला किती नियोजित आणि गंभीर होता हे अधोरेखित होते. व्हॉट्सॲप आणि ॲपल या दोन्ही कंपन्यांनी तातडीने या सुरक्षात्मक त्रुटींवर पॅचेस जारी केले आहेत. व्हॉट्सॲपने प्रभावित युजर्सना नोटिफिकेशन पाठवून धोक्याची सूचना दिली, तर ॲपलने आयफोन आणि मॅकसाठी नवीन अपडेट्स जारी करून भविष्यात अशा हल्ल्यांपासून बचावाची तयारी केली आहे. मात्र या घटनेमुळे एक प्रश्न स्पष्टपणे समोर येतो: आपला फोन किती सुरक्षित आहे? आपण हॅकर्सच्या जाळ्यात न अडकण्यासाठी काय करू शकतो? सायबर सुरक्षा तज्ज्ञ काही महत्त्वाचे सल्ले देतात. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲप्स सतत अपडेट ठेवा. विशेषतः व्हॉट्सॲपचे नवीन व्हर्जन इन्स्टॉल करणे टाळू नका. जर तुम्ही पत्रकार किंवा संवेदनशील क्षेत्रात काम करत असाल तर आयफोनवरील लॉकडाऊन मोडसारखे फीचर्स वापरणे अत्यावश्यक आहे. तसेच अनोळखी लिंक, ईमेल किंवा ॲपपासून सावध राहणे हे तुमचे पहिले शस्त्र आहे. हा हल्ला जरी निवडक युजर्सवर केंद्रित होता तरी तो सामान्य लोकांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत आहे तसतसे हॅकिंगचे मार्ग अधिक धोकादायक आणि गुप्त होत चालले आहेत. त्यामुळे स्वतःची सुरक्षा करण्यासाठी सजग राहणे, अपडेट्स वेळेवर करणे आणि सायबर शिस्त पाळणे याशिवाय दुसरा मार्ग नाही.